भाव न मिळाल्यानं मका शेतातच खराब. चोपड्यातील शेतकऱ्यांची कोंडी. चोपडा तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणावर मका लागवड करतात. मात्र मक्याला अपेक्षित भाव न मिळाल्यानं कापून ठेवलेला मका गेल्या 3 महिन्यांपासून शेतातच पडून आहे. भाव वाढेल या आशेनं शेतकऱ्यांनी मका बाजारात न नेता शेतातच ठेवला होता. मात्र 3 महिन्यांपासून शेतात पडून राहिलेल्या मक्याची गुणवत्ता घटली असून अनेक ठिकाणी मक्याला अंकुर फुटू लागलेत. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच बाजारात भाव न मिळाल्यानं शेतकऱ्यांना लागलेला उत्पादन खर्चही निघेल याची शाश्वती राहिलेली नाहीये. रब्बी हंगामातील पिकांसाठी लागणारे साहित्य तसेच मजुरांना मजुरी देण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण झाल्यानं शेतात कापून पडलेला मका काढण्यास सुरुवात केली असल्याचं शेतकरी देवेंद्र वाघ यांनी सांगितलंय. दादा, आपल्या शेतात आता मका काढणी सुरू आहे. कधीपासून मका पडलेला होता आणि एवढा वेळ का? हा मका 2.5 ते 3 महिन्यापासून पडलेला होता. तेव्हा भाव नव्हते. आता थोडे मार्केटमध्ये भाव वाढले. पण जे सरकारी हमी भावचं होतं ते पेट्रोलियम वगैरे बी चालू झालं नाही. आणि अजून ते हवामान सांगतंय की चेंज होणार आहे या 8-10 दिवसात. त्यामुळे मग मजुरांचे देणे घेणे त्याच्यासाठी काढतोय लवकर. याच्यात घट झाली असेल दादा? हां, आता उन्हामध्ये होता इतके दिवस घट झालेली आहे. म्हणजे आता जो लागलेला खर्च आहे त्याच्यात निघेल का आता? नाही, यावर्षी तर भरपूर पाऊस झाला त्याच्यामुळे खर्च बी निघणार नाही आणि भाव बी मनासारखा भेटला नाही. जो खर्च टाकलेला आहे तो बी निघणार नाही. मग आता हे 3 महिन्यापासून पडून होतं, आता नाहीला जेव्हा काढावं लागत आहे. हां, मग आता काय रब्बी हंगामाचे जे हरभरा आहे परत गहू आहे यांची मजुरी देण्यासाठी पैसे पाहिजे, त्याच्यासाठी काढावं लागतोय. मग हे काढणीचाही खर्च अंगावर येईल. मग हां, आता काय करावं लागेल. किती होतं दादा पूर्ण मका तुमचा? माझा 10 बिघे आणि 3 महिन्यापासून शेतातच पडून? आणि 3 महिन्यापासून शेतात करून ठेवलेला होता त्याला. अच्छा, म्हणजे भाव वाढेल या अपेक्षाने? त्याच्या अपेक्षेने थांबलेलो होतो. अच्छा, काय नाव दादा? माझं नाव देवेंद्र आबासाहेब वाघ. लोकनायक न्यूज